कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीच्या कार्यालयावरती सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याची माहिती मिळते। मी सध्या बारामती ॲग्रो कार्यालयाच्या समोर उभा आहे। या ठिकाणी 8:30 वाजता अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि ही अधिकारी जे आहेत ते केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात ईडीचे अधिकारी असल्याची माहिती मिळते। सकाळपासून अधिकारी जे आहेत ते कार्यालयाच्या आतमध्ये आहेत। कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे। खरं तर रोहित पवार यांच्या मालकीची ही कंपनी आहे। रोहित पवार जे आहेत ते बारामती ॲग्रो या कंपनीचे CMD आहेत। तर कंपनीचे चेअरमन जे आहेत ते रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे चेअरमन आहेत आणि या कंपनीमध्ये प्रामुख्याने पशुखाद्य बनवले जातं। पशुखाद्याशिवाय डेअरी प्रोडक्ट असेल किंवा साखर उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर केलं जातं। याशिवाय काही प्रमाणातली औषधं देखील या कंपनीमध्ये बनवली जातात आणि या कंपनीचा विस्तार जो आहे तो परदेशात देखील असल्याचं सांगितलं जाते। खरं तर ही कंपनी जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत होती। या संदर्भातली जी आहे ती माहिती समोर येत होती आणि असं असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील गेल्या काही दिवसांपूर्वी या कंपनीवर कारवाई देखील केलेली होती। खरं तर ही कारवाई जी आहे ती राज्यातल्या 2 बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून झाले असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला होता आणि या संदर्भातली एक याचिका त्यांनी कोर्टात देखील दाखल केलेली होती। कोर्टात या याचिकेच्या संदर्भातला निर्णय अजून होणं बाकी आहे। तोवरच बारामती ॲग्रोच्या या कंपनीवरती आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलेली आहे आणि या संदर्भातलं सूचक विधान जे आहे ते आज रोहित पवारांनी एक ट्विट करून दिलेले आहे। संघर्षाची तयारी असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आणि ही जी कंपनी आहे ही खरं तर बारामती परिसरातली एक नावाजलेली कंपनी आहे। या बारामती परिसरातल्या नावाजलेल्या कंपनीवर कारवाई झाल्यामुळं एकूणच बारामती परिसरात खळबळ उडालेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ईडी आहे ती पवारांच्या मागे लागेल असं देखील मत काही बारामतीकरांनी व्यक्त केलेलं होतं आणि आज रोहित पवारांच्या या कंपनीवर कारवाई झाल्यानं ते बारामतीकरांचं मत जे आहे ते सत्यात उतरताना पाहायला मिळते। कॅमेरामन अमोल समी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती।